बोल मेरे भाई, हल्ला बोल, जोर से हल्ला बोल, जनता क्यों है, हल्ला बोल, जनता क्यों है, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। उपस्थित जनतेला संबोधित करणार। चक्क परवा दिवशी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते जागले नाही। त्यांनी स्वतः विचारलं होतं की मी कधी खोटं बोलत नाही, पण खोटं बोलल्याशिवाय यांना चैनच पडत नाही। मित्रांनो, म्हणून अशा सरकारचा धिक्कार असो, निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टी मान्य करतो। आमचे उपोषण करते हे 6 दिवस अन्न पाणी वाचून ते वंचित आहेत, परंतु या सरकारला योजना राबवण्यामध्ये आनंद आहे। मी सुरुवातीलाच यांना विनंती केली होती की मित्रांनो, आपण उपोषणाला बसताय, या हायवेमध्ये गेले 5-5.5 हजार लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला तिघांना मी धरतो। कारण याचा अर्थ म्हणजे मी एवढा हतबल आहे की जनता एवढी हतबल झालेली आहे, या सरकारवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही। आणि म्हणून मी त्यांना अशी विनंती केली की 5,003 होतील लोकसंख्या, परंतु शासनाला कुठल्याही प्रकारे जाग येणार नाही। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, झोपेचं सोंग केलेलं सरकार आहे। झोपलेल्याला जागा करता येतो, परंतु झोपेचं सोंग केलेल्याच्या कंबरट्यात जरी लाथ मारली तरी त्यांना जाग येत नाही। आणि म्हणून हे सोंग केलेलं सरकार आजूबाजूनी सायरावायरा पळतंय। आमच्या लोणेऱ्यामध्ये येतात आणि हवाई मार्गाने ते निघून जातात, आमची मंत्री येते ती कालव्याच्या मार्गाने पळून जाते। आणि अशा जर का प्रकारे सरकार जर का राज्य करणार असेल तर या राज्य सरकारने खऱ्या अर्थानं आपले राजीनामे जनतेसमोर टाकले पाहिजे। मी निश्चितपणे जनतेला आवाहन करेन की निवडणुका जवळच आलेल्या आहेत आणि आपल्याला जर का असा आपल्याला म्हणजे जनजीवन विस्कळीत करणारी माणसं असतील तर याचे पहिल्यांदा विकेट गेल्या पाहिजेत। आणि म्हणून अशा कोणतंही सरकार असो, कोणत्याही पक्षाचा जो नेतृत्व असो, त्या सगळ्यांना घरी बसवण्याचं काम जनतेने करावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो। गेली 6 दिवस आमचे कार्यकर्ते ताणलेले आणि भुकेलेले आहेत, परंतु मी त्यांनाही विनंती करतो, मी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष अजयजी यादव साहेब यांना विनंती करतो की शेवटी आपली सुद्धा माणसं आहेत, त्याच्या जीवाकडे आपण बघून शासनाला जरी दखल नसली तरी आपल्याला त्या आपल्या माणसाची जाणीव आहे।